आरक्षणासाठी तारखेवर अडून बसू नये, अर्धवट काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही. मराठा आरक्षणावरती चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला 1 वर्ष लागेल, अहवालाशिवाय विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. मराठा आरक्षणासाठी तारखेवरती अडून बसू नये, अर्धवट काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तसंच मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाचं सर्वेक्षण करायला 1 वर्ष तरी लागेल. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याशिवाय विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूरमध्ये बोलताना म्हटलंय. सर्वेक्षणाला कदाचित 1 वर्षापेक्षा कमीही वेळ लागू शकतो, कारण आपल्याकडे जुना डाटा असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. तारखा चुकीच्या देण्याचा कुठेच काही मुद्दा येत नाही. शेवटी ज्या विषयाला जो वेळ लागेल तो लागेल, पण त्यामुळे एखादी तारीख दिली त्या तारखेपर्यंत पूर्ण होईल असं वाटलं. असं जर आपण एक एक तारीख धरून बसलो तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही. अर्धमुर्ध काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही. प्रत्येक गोष्ट व्हायला एक विशिष्ट वेळ लागतो. मागच्या वेळेला 14 ते 19 म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी इतका इन्व्हॉल्व होतो, त्यामुळे मला माहिती आहे 1 वर्ष लागलं मागास आयोगाला अहवाल तयार, आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला. 1 वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या 12.5 कोटीच्या महाराष्ट्राला 3-3.5 कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय म्हणतात डाटा कलेक्ट करायला वेळ लागेल. पण यावेळची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल, आपल्याला त्याचा आधार घेता येईल. एवढा वेळ लागणार नाही 1 वर्ष, पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे, पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल. ते लवकर व्हावं असा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.